महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाल्यावर 10 महानगरपालिकांसाठी युती आघाडीच्या चर्चेच्या फेऱ्या रंगायला लागल्यात। काय आहे सध्या विविध महापालिकांमध्ये युती आघाडीची स्थिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून। मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होऊन जवळपास एक आठवडा उलटला। मात्र आठवड्यात युती आणि आघाडी संदर्भात संभ्रम कायम आहे। आघाडी होणार नाहीये पूर्वी स्पष्ट झालंय, परंतु युतीचं काय होणार याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे। युतीच्या चर्चेची पहिली फेरी सुरू झाली आहे। शिवसेना भाजपमध्ये काल या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये भाजपने पारदर्शकतेचा अजेंडा हा मुद्दा शिवसेनेसमोर या चर्चेत ठेवलाय। हा मुद्दा शिवसेनेला चांगलाच कोंडीत पकडणार आहे। दुसरीकडे युतीमधील जागा वाटपावरूनही गोंधळ होण्याची शक्यता आहे, कारण भाजपने यावेळेला युतीमध्ये जास्त जागांची मागणी केलेली आहे। भाजपने विधानसभा निवडणुकीत 125 वॉर्डमध्ये भाजपला आघाडी होती आणि याच वॉर्डमध्ये जे आघाडी होती त्याचा दावा भाजप या युतीच्या चर्चेत करणार आहे। म्हणजे भाजपला 125 जागा हव्या आहेत, तर मुंबई महापालिकेमध्ये आतापर्यंत शिवसेनेची ताकद सगळ्यात जास्त राहिली आहे। त्यामुळे शिवसेना ही जास्त जागांची मागणी करणार आणि या जास्त जागांच्या मागणीवरूनच शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चेची बोलणी फिसकटण्याची शक्यता आहे। आता चर्चेची बोलणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान होणार आहे। हे झालं युतीचं। आघाडीमध्ये यापूर्वीच बिघाड झालेला आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाहीये असा दावा करत संजय निरुपम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी होणार नसल्याचं यापूर्वीच सांगितलेलं आहे। हे राष्ट्रवादीला चांगलं झोंबल्यामुळे राष्ट्रवादीने सुद्धा स्वबळाची तयारी मुंबईत सुरू केली। त्याची राष्ट्रवादीची पहिली यादी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे, तर काँग्रेस सुद्धा आता आपली पहिली यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे। युतीमधली चर्चा आणि आघाडीतील बिघाड हे सध्याचं मुंबई महापालिकेतील चित्र आहे। आता युतीचं भवितव्य काय असणार आहे, शिवसेनेच्या आणि भाजपच्या युतीची चर्चा मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या स्तरावर यशस्वी होणार का याबाबत इथल्या मतदारांमध्ये आणि लोकांमध्ये निश्चितच उत्सुकता असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे। खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात झाली आहे। एकंदरीतच सर्वच पक्षांनी आपली बाजू सावरत आपले हेवे दावे बाजूला ठेवत याची तयारी सुरू केली आहे। गेली 23 वर्ष ठाणे महानगरपालिकेवरती सेनेची सत्ता आहे, युतीची सत्ता आहे। ह्या वर्षी किंवा ह्या वेळेचा जर विचार केला तर सेना हा पक्ष एक नंबर पक्ष बनू शकतो असे चित्र इथे निर्माण झालेलं आहे। कारण की ह्यावेळी 4 पॅनल निवडणुकीमध्ये निवडणूक होत आहे आणि प्रत्येक गटामध्ये प्रत्येक पॉकेटमध्ये सेनेचे कार्यकर्ते असल्यामुळे सेनेला याचा फायदा होणार आहे। तर दुसरीकडे मात्र काही विधानसभेची निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल तेव्हापासून मात्र भाजपाने डोकं वर काढलेलं आहे। त्यामुळे युती ही ठाण्यातील कुठचाही कार्यकर्ता असो, मग सेनेचा कार्यकर्ता असो का भाजपाचा कार्यकर्ता असो, यांना युती नको आहे। दुसरीकडे मात्र आघाडी झालेली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जर ठाण्यात स्थिरावत असेल तर आघाडी करणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे सेना आणि भाजपा वाढत चाललेली आहे त्या प्रकारे एकटं म्हणजे काँग्रेसने एकटं किंवा राष्ट्रवादीने एकटं त्यांना विरोध करणं किंवा त्यांच्यासमोर उभं राहणं हे खूप कठीण होणार आहे। त्यामुळे दोघांनीही आघाडी केलेली आहे। एकंदरीतच युती विरुद्ध आघाडी किंवा मग सेना BJP विरुद्ध आघाडी ही लढाई काय सांगते, काय रंगवते, काय याच्यातून निघतं ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ मनीष कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवायची असेल तर भाजप आणि शिवसेनेला युती केल्याशिवाय पर्याय नाही। पण बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होईल का या बाबतीत साशंकता आहे। आत्तापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना मुंबईप्रमाणेच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती, पण गेल्या काही दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची ताकद प्रचंड वाढलेली आहे। भाजपकडे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या रूपाने एक आमदार आहे, त्याचबरोबर महेश लांडगे हेही अपक्ष आमदार भाजपमध्ये दाखल झालेत। त्यामुळे भाजपची ताकद चांगली वाढलेली आहे। एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तगडे उमेदवार असलेले आजम पानसरे हे सुद्धा भाजपमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे भाजपची ताकद वाढलेली आहे। मुंबईमध्ये जर युती झाली तर पिंपरी चिंचवडमध्येही युती होण्याची शक्यता आहे, पण एकूण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सर्व जे नेते आहेत, स्थानिक नेते, ते युतीला सकारात्मक असल्याचं सांगत असले तरी बैठकीमध्ये मात्र तसं चित्र दिसत नाही। आता येत्या 19 तारखेला भाजप आणि सेनेची पुन्हा एक बैठक होणार आहे, त्यामध्ये युतीबाबत निर्णय होणार आहे। पण जागांवर जर दोन्ही पक्ष अडून बसले तर युती होईल की नाही याबाबत साशंकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।
राज्यात सर्वत्र युतीची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्येही भाजपनं स्वतंत्र लढण्याचा पवित्रा घेतलाय, तर सेनेनं आपला निर्णय पक्ष नेतृत्वावर सोडलाय. एकूण परिस्थिती पाहता भाजप आणि सेनेमध्ये सर्वाधिक इन्कमिंग हे आपल्याला नाशिक शहरामध्ये दिसतंय. आज जवळजवळ 700 ते 800 उमेदवार हे केवळ महापालिकेसाठी या ठिकाणी प्रतीक्षेत आहे. आणि असं असताना आणि अनेक उमेदवारांना भाजपमध्ये आयात केलेलं असताना आता युती होणं हे अवघड आहे. तर दुसऱ्या बाजूला आघाडीच्या बाबतीत म्हटलं तर प्राथमिक बोलणी जी आहे ती या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झालेली आहे. महापालिकेच्या स्तरावर आघाडी करण्याविषयी मतं जी आहेत ती अनुकूल आहेत. फक्त येत्या काळामध्ये पूर्ण जिल्हा परिषदेसह महापालिकेत आघाडी करायची की नाही याचा निर्णय होईल. त्यामुळे एकूण अजूनही दोघांच्या बाबतीतली स्पष्टता नाशिकमध्ये झालेली नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता काउंटडाऊन सुरू झाले आहे आणि नामांकन दाखल करण्याला जेमतेम 10 दिवस शिल्लक आहे. नागपूरची लढत अतिशय महत्त्वाची आहे, पण महत्त्वाचं म्हणजे मागच्या निवडणुकीत जरी भाजप आणि शिवसेना तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे युती किंवा आघाडीत लढले असले तरी सध्या म्हटलं अशी कुठलीच चिन्ह नागपुरात दिसत नाही. मागच्या निवडणुकीत भाजप आणि सेना युतीत होते, पण या खेपेला मात्र दोन्ही पक्ष स्वबळावर सगळं जागा लढण्याच्या इच्छा तयारीत लागले आहेत. तर दुसरीकडे आपली ताकद जास्त असल्याने आपण सर्वच जागा लढायला हवा असा काँग्रेसचा हट्ट आहे. तर दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमाने शहरात सर्वत्र आपली उपस्थिती जाणवेल हा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. पण ह्यासोबत महत्त्वाचं म्हणजे एकीकडे या प्रमुख पक्षांमध्ये युती किंवा आघाडी होत नसली तरीही स्थानिक आघाड्या किंवा स्थानिक पक्षांसोबत युती किंवा आघाडी करण्याची तयारी सर्व पक्षांनी ठेवली आहे. त्यामुळे या स्थानिक पातळीवर चर्चांचे घोळा सुरू झाले आहे. पण एकूणच हे प्रमुख पक्ष आघाडी किंवा युती करता तयार नसल्याने एकूणच नागपुरातली राजकीय परिस्थिती संभ्रमाची आहे असं म्हटलं चूक ठरू नये. आणि अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येईल तेव्हा हा संभ्रम दूर होईल असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.